आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. प्रभू, आश्चर्य आहे. लंकेत भूकंपाचा अनुभव झाला आहे. सर्व प्रजाजन आपल्या गृहाबाहेर येऊन पलायन करत आहेत. काही समयानंतर भूमी सुस्थितीत आली आहे. माझ्या अनुमतीविना भूमीमध्ये कंपन कसे होऊ शकते? माझ्याशी वैर घेण्याचे साहस त्या भूदेवीत आले कुठून? कालनेमी! महाराज रावण, भूदेवीच्या या अहंकारास तो वानर शिशूच कारणीभूत आहे असे माझे अनुमान आहे. लंकाधिपती, त्या वानर शिशूने लंकेवरही प्रभाव सोडला आहे. हे काय बालकाप्रमाणे बडबडतोयस कालनेमी? तो वानर शिशू माझ्या विरुद्ध उभा राहून मला प्रश्न करणार काय? नाही 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 नाही. प्रभू, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मला क्षमा करावी. प्रभू, सुमेरू राज्यात मी जे माझ्या नेत्रांनी पाहिलं तो बालक महाबली झाला होता. तो हवं ते करू शकत होता. जन्मतःच तो इतका मोठा झाला आहे. यावर विचार करावा प्रभू, नीट विचार करावा. ते नवजात बालक इतक्या शीघ्रतेने पर्वताप्रमाणे मोठं झालं. भूमीला चेंडूप्रमाणे फिरवतो तो. आज झालं कालनेमी. एक वानर शिशू पर्वताप्रमाणे मोठा होऊन भूमीस चेंडूप्रमाणे फिरवून खेळतो काय? तुझ्या या भ्रमाचा अंत झाला पाहिजे. त्याच्या भयाने भयभीत होऊन तू हे सगळे विचार करतो आहेस. हा त्रिलोकाधिपती रावण कुठे आणि तो मरकट कुठे? तुझ्या या सर्व शंकांचे निरसन मी करेन. आपल्या सर्व दैत्य प्रमुखांना तात्काळ दरबारात हजर होण्यास सांगा. ते काय आपल्याशी युद्ध करायला येतील? आपणच सुमेरूवर आक्रमणाची घोषणा करू. असे एखादे साम्राज्य पृथ्वीवर होते याचे नामोनिशाणही उरता कामा नये. ते राज्य धुळीस मिळवून टाकू. कालनेमी, तात्काळ जा. आपल्या दैत्यवीरांना या क्षणी बोलावणे पाठव. तशी आज्ञा महाराज. या लंकाधिपतीच्या विनाशाची इच्छा बाळगून त्या वानर शिशूला जन्म देऊन वाढवणाऱ्या त्या सुमेरू राज्याला त्यांच्या या कृत्याची अतिशय मोठी किंमत मोजावी लागेल.
एवढं मोठं फळ. शंभो वरुणः शंभो इंद्रो बृहस्पतिः शंभो विष्णु दुरुस्त्वा नमो ब्रह्मणे नमस्ते वायु. हे शंकरा महादेवा, हे काय होत आहे? दुष्ट रावणाने पुन्हा काहीतरी अघटित केले असेल, म्हणूनच अकस्मात सृष्टीमध्ये बदल घडला आहे. असेच सुरू राहिले तर आपले काय होईल? देवा सांब सदाशिवा कैलासपती, वाचव परमेश्वरा, वाचव आम्हाला, वाचव शंकरा, वाचव परमेश्वरा, वाचव आम्हाला. स्वामी त्रिनेत्रधारी, अकस्मात सृष्टीमध्ये काही अनाहूत कारणाने बदल झाला आहे. त्यास दशाननच कारण आहे असे मानून समस्त जगत भयभीत झाले आहे. आता काळ बदलला आहे. आपला अंश वायू वेगाने आकाशात झेपावला आहे. त्याचा उद्देश बंधनात असलेल्या ग्रहांची मुक्तता करणे आहे. त्याचबरोबर सूर्यदेवांचा गर्वहरण करणे आहे.
अंजना पुत्राच्या या अवकाशात घेतलेल्या झेपेचा परिणाम सृष्टीवर होणार आहे याचे ज्ञान सामान्य मानवास नाही. पुढे काय घडणार याची उत्सुकतापूर्ण जिज्ञासा मला लागून राहिली आहे स्वामी. महाराजांसमक्ष ही घटना कथन कर. महाराज केसरी, जेव्हा भूकंप झाला तेव्हा अवकाशात मी एक विचित्र आकृती पाहिली. ती असामान्य आकृती भूमीवरून अवकाशाकडे वायू वेगाने झेपावत होती. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी या प्रकारची आकृती अवकाशात उडताना कधीही पाहिलेली नाही. मला तर काही समजलंच नाही. काय? यापूर्वी न पाहिलेली आकृती? हो महाराज. निश्चितच उल्कापिंड असावा. याचा अर्थ उल्कापिंड भूमीवर येऊन आदळल्यामुळेच भूमी कंपायमान झाली असावी. अवकाशात उल्कापिंडांची टक्कर होऊन ते पृथ्वीवर कोसळणे अगदी सामान्य घटना आहे. ही घटना प्रभातीच्या पहिल्या प्रहरात घडली आहे. त्यावेळी तू तर निद्रावस्थेतच असशील. खाली येणारा उल्कापिंड निद्रेमध्ये वरच्या दिशेने जात असल्याचा भास झाला असेल. आता माझा विश्वास दृढ झाला आहे. उल्कापिंडामुळेच भूमीमध्ये कंपन झाले होते प्रभू. या क्षणी भूकंपाचा विषय मुख्य नाही. आमचा पुत्र कुठे आहे, कोणत्या स्थितीत आहे, हा विचार आमच्याकरिता महत्वाचा आहे. इतक्या काळानंतरही त्याचा काहीच थांग पत्ता लागत नाहीये. प्रभू, आपले राजपुत्र वृक्ष, झुडप, प्राणी, पक्षी, विविध प्रकारच्या वनसौंदर्यावर अगदी मोहित झाले होते. पक्ष्यांचा ध्वनी ऐकण्याचा वारंवार प्रयत्न करत होते. वन्य प्राण्यांशी मैत्री करत होते आणि पक्ष्यांशी संभाषण सुद्धा करत होते. हे सगळं अगदी थक्क करून टाकणारं होतं. आपल्या सांगण्या मागचे तात्पर्य? महाराज, माझ्या म्हणण्याचे तात्पर्य आहे, आपले राजकुमार पक्ष्यांचा किलबिलाट, मधुर गुंजन ऐकण्याकरिता प्रभातीलाच वनात गेले असावेत. आपण आज्ञा दिलीत तर मी स्वतः जाऊन त्यांना शोधून आणतो. आज्ञा आहे. तात्काळ जा. महाराज केसरी, मला क्षमा करा. काल रात्री एक घटना घडली होती. त्याविषयी मी आपणास सूचित करावयास हवे होते. परंतु आता परंतु काय? काय नीलांबरी? माझ्यापासून कसले भय? काल रात्री अकस्मात माझे नेत्र उघडले होते. जलप्राशन करण्याकरिता मी माझ्या कक्षात जल शोधत होते. पात्रात जल नव्हते. तृष्णा फार असल्यामुळे मी आपल्या महालाच्या पाकगृहात आले होते. तिथे
महादेवा, पिशाच पिशाच, याच्या पलीकडे कशी जाऊ? परमेश्वरा, महादेवा, मी वाचणे शक्य नाही असे वाटत होते. भयाने प्राण कंठाशी आले होते. कशी बशी मी स्वतःच वाचवून परत काय आपल्या महालाचे पाकगृह हे भूत पिशाच्यांचे निवासस्थान बनले आहे? एक दोन नाहीत, असंख्य पिशाचे आहेत. इथेच मी त्या पिशाच्यांना पाहिलं. भयाने मी इथे लपले होते. इथे तुला काही एखादा विचित्र अनुभव आला आहे का? नाही महाराज. तुला इथे काही अडचण आली? नाही महाराज, काही अडचण नाही. माते, हे दूध कुठून येतं? दूध गोमाता देते. ही गोमाता कुठे असते? गोमाता गोशाळेमध्ये. आपली गोशाळा कुठे आहे? जसे आपण महालात राहतो तसे गायी गोशाळेत राहतात. तिथे खूप साऱ्या गायी आहेत. तिथे खूप साऱ्या गोमाता आहेत. मग तिथे खूप सारं दूध मिळेल, हो ना माते? समजले. आपला पुत्र कुठे गेला आहे ते समजले. चला स्वामी. अंजना, अंजना, अकस्मात कुठे निघाली आहे संजना? आपला पुत्र कुठे असेल? स्वामी, आपणास स्मरत नाही. रात्री त्याची क्षुधा शांत झाली नाही. तो उपाशीच निद्राधीन झाला. काल जेव्हा तो गोशाळेत गेला होता, हे सर्व गोपाळ गायी चरवायला घेऊन गेले होते. हिरवे हिरवे गवत खाऊन गायी आपल्याला पुष्कळ दूध देतील असे तो म्हणाला होता. हेच स्मरणात ठेवून तो गोशाळेत गेला असेल. मला खात्री आहे तो गोशाळेतच गेला असेल. निश्चित तो तिथेच असेल स्वामी. हा, ठीक आहे. तिथे गेला असेल तर चांगलेच आहे. हो, तो नक्कीच तिथे असेल. त्याला तर गोमाता प्रिय आहे.
हा विचार आपण आधी का नाही केला? आपण उगाच चिंता करत राहिलो ना. चला स्वामी, तिथे जाऊन त्यास घेऊन येऊ. कुमार, कुमार, केसरी पुत्र, कुमार, कुमार. स्वामी, हे गोपाळा, आज्ञा प्रभू. आमचा राजपुत्र कुठे आहे? तो प्रभाती इकडेच आला होता ना? क्षमा असावी महाराज, राजकुमार गोशाळेत आले नाहीत. नाही नाही कुमार, इथेच कुठेतरी असेल तो. आपण इथेच शोधूया. कुमार, मला खात्री आहे तो इथेच कुठेतरी असेल. कुमार, कुठे आहेस पुत्रा? बाहेर ये बाळा. तू बाहेर आलास ना की मी तुला हवं ते खायला देईन. ये पुत्रा. कुमार, कुमार, केसरी पुत्र. कुमार, कुठे आहेस बाळा? कुमार, रात्रीस दूध आणि फळे पुरेशी नव्हती म्हणून क्रोधित आहेस. रागवू नकोस, रागवू नकोस पुत्रा. क्रोध करू नकोस बाळा. बघ, मी आले आहे तुला पोट भरून दूध आणि फळं खायला देईन. तृप्त होईपर्यंत फळं आणि दुधाचं सेवन करू शकतोस तू. कुमार, कुठे आहेस माझ्या बाळा? बघ तरी, तुझी माता तुला न्यायला आली आहे. केसरी नंदन, कुमार, आपल्या मातेजवळ ये. हा, महाराजांनी तुझ्याकरिता बैलगाड्या भरून फळे आणावयास सैनिकांना पाठवलंय. ताजे दूध एकत्र करून आणण्याकरिता गोपाळांना सुद्धा सांगितलं आहे. पुत्रा, ये ना बाळा. कुमार, कुमार, माझा गुणी पुत्र आहेस ना? माझ्या पुत्रास भूक लागली आहे ना? हो ना पुत्रा, मग ये ना. कुमार, केसरी नंदन, आपल्या मातेजवळ ये. ये ना बाळा. का येत नाहीस तू बाळा? माझ्यावर अजूनही रागावला आहेस? कुठे आहेस पुत्रा? ये ना बाळा. कुमार, कुमार. अंजना, बाळा, रडू नकोस. आपल्या कुमारास काहीही होणार नाही. तो निश्चितच आपल्याला लवकरच सापडेल. अंजना, आपल्या पुत्रास देवर्षींचा, सप्तर्षींचा आशीर्वाद आहे आणि देवाधिदेव महादेवांची कृपादृष्टी त्यावर असताना तुला चिंता करण्याचे काहीही कारण नाही. धीर धर अंजना. नाही, मला माझा पुत्र हवा आहे. माझी व्याकुळता कोणाचंही कळू शकत नाही. सुमेरू राज्याचे महाराज, आपण हतबल आहात. जा, इथे का उभे आहात? मला माझा पुत्र हवा आहे. शोधून आणा. जा. नीलांबरीच्या कथनानुसार ते भूत पिशाच आपल्या पुत्रास उचलून घेऊन गेले असावे. मला माझा पुत्र
पुत्र हवा आहे, मला माझा पुत्र हवा मी आहे. भूत पिशाच्यांनाही पराभूत करेन. मी यावर नक्की मार्ग काढेन देवी. तू चिंता करू नको संजना. विंध्वश्वा, सैनिकांना सर्व दिशांना पाठवा. सर्व तंत्रमांत्रिकांना आता या क्षणी इथे घेऊन या. राजकुमाराच्या अपहरणामागे कोणतेही पिशाच्य असो, त्याला समोर यावेच लागेल. जशी आज्ञा महाराज. आम्ही पूर्ण शक्तीनिशी सर्व प्रयत्न करू. आपला पुत्र स्वामी. स्वामी, हे आहे तर ममता वात्सल्याचे बंधन, करुणेचे बंधन. पुत्रात स्वनेत्रांनी पाहणार नाही पर्यंत तिच्या वेदनांना अंत नाही. तिचा पुत्र सूर्याच्या दिशेने पुढे जात आहे. मात्या पित्याचे नाव धन्य करावयास तो अवकाशात झेपावला आहे, हे त्या दुःखी माता पित्यास कुठे ठाऊके. भविष्यात पृथ्वी कुलातील बलवानांच्या श्रेणीमध्ये तो प्रथम स्थानी विराजमान असेल. त्यांचा पुत्र कोण आहे, त्याचे शक्ती सामर्थ्य काय आहे, ज्यांनी जन्म दिला आहे त्यासही हे ज्ञात नाही. जर अंजनानी हे जाणले तर तिचे व्याकुळ रुदन, दुःख सर्व समाप्त झाले असते. नारायण नारायण. योग्य बोलताय माते. हे जेही घटित होत आहे ते प्रभू प्रेरणेने घडत आहे. या महान कार्यात मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रभू नारायणांचा ऋणी आहे. माते, पुढे जगत शिवांशाची अद्भुत लीला पाहणार आहे. सुमेरू राज्यावर आक्रमणाकरिता आपली दैत्य सेना सज्ज करा. आपले सर्व बल एकत्रित करा. त्या वानर साम्राज्याचा एकही कोपरा वाचता कामा नये. त्याचा संपूर्णतः नायनाट करायचा आहे. आमच्या शत्रू कुलाचा सर्वनाश करावयाचा आहे. कोणीही जीवित राहता कामा नये. अशा शूद्र कार्याकरिता आपण जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या बळाच्या आणि योग्यतेच्या योग्य हे युद्ध नाही. आपण त्रिलोकाधिपती आहात. आपल्या शक्ती आणि सामर्थ्यापुढे हे वानर राज्य क्षुल्लक आहे. लंकाधिपती रावण वानरांचं साम्राज्य धुळीस मिळवण्याकरिता स्वतः गेले होते. हा आपल्या सामर्थ्यावरील कलंक ठरेल महाराज दशानन. मी त्या देवेंद्र इंद्रास बंदी बनवून आणले आहे. तिथे या वानर शिशूची काय कथा. त्याला मुंगीप्रमाणे चिरडून टाकेन. आनंद, अत्यानंद. मेघनाथा, तुझ्या सामर्थ्यापुढे कोण टिकाव धरणार. जा, सुमेरू राज्यास धडा शिकव. ते राज्य धुळीस मिळवून परत ये. त्या मरकटाचे शीर माझ्या समोर घेऊन ये. जशी आज्ञा पिताश्री. कोणी कुठे जाण्याची आवश्यकता नाही. इतक्या क्षुद्र गोष्टींकरिता आपला अमूल्य वेळ असा व्यर्थ दौडू नकोस माझ्या पुत्रा. पुढे येणारे लक्ष्य प्राप्त करण्याकरता तुला आपल्या शक्तींमध्ये वृद्धी करावी लागणार आहे.
तेव्हा अशा सहस्त्र मर्कटांचा एकाच वेळी नायनाट करण्याचे सामर्थ्य तुझ्यात येईल. त्या देवतांच्या तंत्रजालाला तू बळी ठरू नकोस पुत्रा. तू विशेष बळ प्राप्त केल्यावर तो वानर शिशू तुझ्या समोर ग्रासाच्या काडी समानही नसेल. मातोश्री, आपल्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? विशेष बळ म्हणजे ते आहे तरी काय? पुत्रा, कशाला चिंतित होतोस? आता केवळ नवग्रहच तुझ्या अधीन नाहीत, तर संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या अधीन झाले आहे. त्यामुळे तुझ्या बढायांना अर्थ नाही. नक्षत्रेही तुझ्या अधीन व्हावयास हवीत. तेव्हाच तू संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती होशील. मातोश्री, हे तर मी सुरुवातीपासूनच जाणतो. माझी ही योजना आपणास मीच सांगितली होती. मी नक्षत्रांना आपल्या अधीन करण्याकरिता पूर्णतः सज्ज आहे. दशानना पुत्रा, तू अतिशय भोळा आहेस माझ्या पुत्रा. याकरिता तुला पुढे मार्गक्रमण करावयाचे असेल तर तुला अत्याधिक शक्ती मिळवायला हवी. अन्यथा ते कुटील देवतागण तुला कोणत्याही क्षणी तुझ्या मार्गावरून भटकवू शकतात. म्हणूनच तुला आणखी बळ प्राप्त केले पाहिजे. निकुंभला देवीच्या आशीर्वादाकरिता तुला तांत्रिक अनुष्ठान करावयास हवे. ती तुला आणखी बल प्राप्त करून देईल. तेव्हाच तू त्या 27 नक्षत्रांना आपल्या अधीन करणे तुला सुलभ होईल पुत्रा. इतकेच नाही तर अष्टदिशांनाही आपल्या वश मध्ये करू शकतोस तू पुत्रा. म्हणजे भविष्यात तुझा कोणी विरोधी, कोणी शत्रूच उरणार नाही आणि तू शाश्वतपणे त्रिलोकाधिपती बनून राहू शकतोस. अरे हे काय? दुधाप्रमाणे पांढरे शुभ्र आणि प्रकाशमान सुद्धा आहे. हे काय आहे पाहता आले असते तर, परंतु त्या अद्भुत फलाकडे आधी पोहोचावयाचे आहे. कुणी त्याचे मी तिथे पोहोचण्याआधीच भक्षण केले तर? नाही नाही, हे असे होता कामा नये. ते माझ्या व्यतिरिक्त कोणासही मिळता कामा नये. हे सुंदर फळ हे तर मीच खाणार. अरे तुझा आकार
असा वेगळा कसा आहे? तुझ्याप्रमाणे मी कोणासही कधी पाहिले नाही. तू कोण आहेस आणि असा का आहेस? तू मनुष्य नाही आहेस. मी मनुष्य नाही बालका, मी दैत्य. दैत्य कटकासूर आहे. दैत्य कटकासूर म्हणजे? हो हो, तुला दैत्यांविषयी काहीच माहिती नाही ना? काही माहिती नसताना इथवर येऊन पोचलास? मी ते अद्भुत फळ खाण्याकरिता इथे आलो आहे. या ग्रहास पाहून थांबलो होतो. तुझ्याविषयी मला काहीही ज्ञात नाही कटकासूर. जाणून घेण्याची जिज्ञासा असेल तर विचार. त्रिलोकास आपल्या बोटांवर नाचवणारा महापराक्रमी आहे हा कटकासूर. लंकाधिपती दशाननांचा उजवा हस्त मित्र आहे. मी नुसता एक हुंकार जरी दिला तरी नगरे, ग्रामातील लोक, वानर, देव, सर्व प्राणी मात्र, सगळे जीव धुळीस मिळतील. अरे रे, म्हणजे तू तर खूपच शक्तिशाली असशील. माझं बळ किती आहे तुला जाणून घ्यायचं आहे, पाहायचं आहे तुला. कटकासूर, हा. मी इथे आहे. आ. तू तर खूपच बलशाली आहेस. तूही विचित्र आणि तुझा आकार सुद्धा विचित्र. तुझ्याशी काही क्षण संभाषण करायची इच्छा आहे, परंतु ते अद्भुत फळ खूप दूरवर आहे. माझ्या नेत्रांपासून वाचण्याकरता ते इकडे तिकडे सरकत आहे. त्याला खाल्ल्याशिवाय मॅजिक सुद्धा शांत होणार नाही. दुसरं कोणी तिथवर पोहोचण्याआधी मला आता काही करून तिथे जावंच लागेल. तू दिसावयास विशेष तर आहेसच, परंतु विशेष तर आहेसच आणि हो, मनोरंजक सुद्धा आहेस. काय म्हणालास? मी मनोरंजक आहे? या कटकासुराचा उपहास करतोस तू? तुझी हिम्मत कशी झाली बालका? इथवर तू तुझ्या मर्जीने आलास, मात्र इथून पुढे आता माझी इच्छा असेल. या कटकासुराबद्दल काही न जाणणारा मूर्ख तू माझा पराक्रम पाहू इच्छितोस? इकडे पहा. ते प्रकाशमान कोण आहे माहित आहे? ते दुसरे तिसरे कोणी नाही, चंद्रदेव आहे. काही काळापूर्वी गर्वाने फिरायचा, आता तो अहंकारी माझ्या बंधनात आहे. रात्र होताच जगतास थंडावा आणि शांती देणारा, महादेवांच्या जटांमध्ये विराजमान असलेला, पृथ्वीवर जीवजंतूंना निद्रा देवीच्या अधीन करणारा, सुख स्वप्ने दाखविणारा तो चंद्र हाच आहे. औषधी वनस्पतीही याच्यामुळेच पृथ्वीवर वाढतात ना. अंधाराच्या साम्राज्याला प्रकाशमान करणारा केवळ मी आहे. मी या अहंकारात इथे फिरत होता. आता बघ,
कसा झालाय? अजूनही लंकाधिपती दशाननांच्या बंधनात आहे. रावण महाराजांच्या आदेशानुसार याला नियंत्रणात ठेवले आहे. माझ्या इच्छेनुसारच यास वर्तन करावे लागेल. माझ्या आज्ञेशिवाय चंद्र उदित होऊ शकत नाही आता. याला बंदी बनवले आहे मी. मग तुला सोडेन काय? इथे जो कोणी आला तो परतून गेला नाही. ते पहा, ते कोण आहे माहित आहे? ते आहे चंद्रदेव. चांदो मामा, विश्वास थंडावा देणारे आणि मुलांना स्नेहाने पाहून त्यांना सुखनिद्रेत नेणारे आपले लाडके चंद्रदेव. मुलांनाही चांदो मामा खूप प्रिय आहे. त्यांचे रूपच खूप आपलेसे करणारे आहे. त्यांच्या इतके सुंदर दुसरे कुणीही नाही. बघ बरं, तुला पाहून हसतायत ते. ये ये असं म्हणतायत. ऐकलंस का? नाही नाही, त्यांनाच इथे बोलवूया आपण. आता तू शांतपणे झोप. स्वप्नात येऊन ते तुझ्या समवेत खेळतील. चल पुत्र, चल. कटकासूर, चंद्रदेव तर खूपच चांगले आहेत. त्यांना असं बंधनात ठेवून अत्याचार नको करूस. सोडून दे ना त्यांना. मला खूप भूक लागली आहे. अतिशय शीघ्र ते क्षितिजावरील अद्भुत फळ खाऊ हीच इच्छा आहे. सत्य बदलास बालका, मला सुद्धा भूक लागली आहे. तुझे कोमल मांस हे प्रभातीच्या आहाराकरिता अगदी योग्य आहे. महाराज, क्षमा असावी. राजकुमारांचा कुठेही पत्ता लागत नाहीये. महालाच्या कानाकोपऱ्यात आणि आजूबाजूच्या सर्व ग्रामांमध्ये शोधूनही राजकुमार कुठेच सापडले नाहीत. त्यांना नक्की कुठे शोधावे हेच कळत नाहीये महाराज. त्यामुळे क्षमा असावी. अंजना, व्यथित होऊ नकोस. तू प्रभातीपासून काहीही सेवन केले नाही. अशीच उपाशी राहशील तर तुझ्या आरोग्याचं काय होईल? हट्ट करू नकोस मुली. निदान जल तरी प्राशन कर. मला काहीही नको. माझ्या पुत्राशिवाय मला काहीही नको. माझ्या पुत्रास कोणी शोधून आणू शकलं नाही. त्याला पाहिलं नाही तर माझे प्राण वाचतील असे वाटत नाही. सुमेरू राज्याच्या महाराजांना माझ्या पुत्रास शोधणे शक्य झाले नाही. हा कसला विरोधाभास आहे? हे कसले विधी लिखित आहे? हे काय आहे? त्या महाराणीच्या आज्ञेचे पालन करणारा कोणीही
नाही, हे संकट मी कसे सहन करू? हे संकट मी कसे सहन करू? बाळा, केसरी नंदन, तू कुठे आहे? कसा आहे? महादेवा, शंकरा, ठीक आहे. महाराणीच्या दुःखाकडे तुम्ही भले हे दुर्लक्ष करा, एका मातेकडे मात्र दुर्लक्ष करू शकणार नाही तुम्ही. मला माझ्या पुत्राला या क्षणी पाहावयाचे आहे. मला माझा पुत्र हवा आहे. तोवर मी माझ्या पुत्रास पाहणार नाही. मी अन्न ग्रहण करणार नाही. एक थेंब जलासहे स्पर्श करणार नाही. पहा स्वामी, मी उपाशी राहील. महाराज केसरी, राजकुमार भूकंपाच्या भीतीने कुठे लपून बसले असतील. जर महालाच्या बाहेर असते तर आतापर्यंत सापडले असते, परंतु असे घडले नाही. घटनाक्रम पाहून तर परिस्थिती आणखी बिकट होईल अशीच लक्षणे आहेत. राजकुमारांच्या अशा नाहीसे होण्यामागे दुष्ट शक्तींचा हात असावा असे वाटत आहे महाराज.